नमस्कार, मी तनुजा खिलारे. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री गो जाधव पत्रकारिता अध्यासनातील विद्यार्थ्यांनी जंगल रेशीमचे गाव ऐनवाडी या ठिकाणी अभ्यास भेट दिली. टसर सिल्क हे विशेषतः ऐनाच्या झाडावरती तयार होणारे रेशीम आहे. ऐनाच्या झाडाचे मुबलक प्रमाण ऐनवाडी या ठिकाणी असल्याने रेशीम निर्मिती, धागा निर्मिती व कापड निर्मिती असे विविध उद्योगांची निर्मिती या ठिकाणी करता येणे शक्य आहे. ऐनाच्या झाडावर टसर अळी सोडल्यानंतर ती अळी त्या झाडांची पाने खाते व स्वतःभोवती एक कोश तयार करते. ही प्रक्रिया अवघ्या 2 ते 2.5 महिन्यात होते व त्या कोशातून उत्तम दर्जाचे टसर रेशीमची निर्मिती होते. टसर रेशीमपासून तयार होणारा धागा, कापड, पर्स, साड्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांची माहिती व त्या ठिकाणी पाहायला देखील विद्यार्थ्यांना मिळाली. त्या ठिकाणच्या महिलांशीही विद्यार्थ्यांनी संवाद साधला. ऐनवाडी या ठिकाणी रेशीम प्रकल्पावर अभ्यास करणारे डॉ. योगेश फोंडे सर यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. ऐनवाडीमधील रेशीम प्रकल्प हा जंगल भागातील शेतकरी, महिला व युवकांसाठी नाविन्यपूर्ण व शाश्वत उद्योग आहे, असेही त्यावेळी ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांसोबत अध्यासनाचे समन्वयक प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव सर उपस्थित होते. प्रशिक्षण केंद्र होईल आणि पुढे सातत्याने ही टसर रेशीम शेती ही स्थापित होईल.